नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कोणत्याही संख्येच्या मागील व पुढील विषम संख्या कोणती ही आपण ट्रिकने कशी काढायची हे आपण शिकणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला याच पद्धतीची पण समसंख्या कशी काढायची हे मी शिकवलेलं आहे। तर मित्रांनो, आज आपण विषम संख्या काढणार आहोत। एखादी विशिष्ट संख्या आपल्याला दिलेली असेल आणि त्या संख्येच्या पाठीमागची किंवा पुढची अर्थातच समोरची आपल्याला समसंख्या आपण शिकलेलो आहोत, पण आता या ठिकाणी आपल्याला विषम संख्या कशी काढायची आणि ट्रिकने ते कशी काढायची हे आपण शिकणार आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच सांगू इच्छितो की समसंख्या व विषम संख्या आपण एकाच ट्रिकने काढणार आहोत। समसंख्या आपण काढून दाखवलेली आहे यापूर्वीच्या लेक्चर मध्ये, ते आपण सर्व सांगितलेलं आहे। मित्रांनो पहा, तुमच्या समोर एक स्लाइड वर प्रश्न दिसत असेल। प्रश्न काय म्हणतो आपण सुरुवातीला वाचून घेऊ आणि त्यानंतर उत्तराकडे वळू। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याला सांगतो 33 च्या समोरील 12वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 33 च्या समोरील 33 हे काय आहे, विषम संख्या, आणि काढण्यास पण काय सांगितले, विषम संख्या, म्हणजे दोन्हीकडे पण आपल्याला सारखं दिसत आहे। मित्रांनो, कितवी विषम संख्या काढण्यासाठी सांगितली, 12वी, म्हणून मित्रांनो या 12ला आपण काय करू, 2 न गुणू, याचाच अर्थ 12ची दुप्पट करू, म्हणजेच 12ची दुप्पट किती होते तर 24, म्हणजेच 12 दोन्ही 24। मित्रांनो, समोरील संख्या आपल्याला काढायची असल्यामुळे या 24 मध्ये आपण हे 33 काय करणार आहोत, ऍड करणार आहोत, मिळवणार आहोत। पहा, या 24 मध्ये आपण 33 मिळवत आहोत। 4 आणि 3 होतात 7, 2 आणि 3 होतात 5, याचा अर्थ 12वी विषम संख्या आपल्याला सापडलेली आहे 57। पहा किती सोपा प्रश्न आहे। याच पद्धतीने तुम्ही समसंख्या पण काढू शकता। मी गेल्या लेक्चर मध्ये तुम्हाला ते शिकवलेलं आहे। समोरचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे। 43 पहा, 43 च्या समोरील 12वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे। विचारलेली कोणती संख्या आहे, विषम, दिलेली कोणती संख्या आहे, विषम। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येत आपल्याला काढायची आहे, आता 12वी विषम संख्या काढायची आहे, तर त्या 12ला 2 ने गुणा, म्हणजेच त्याची दुप्पट करा। 12 दोन्ही 24, समोरील संख्या सांगल्यामुळे हे 24 मध्ये आपल्याला 43 दिलेले 43 काय करायचं आहे, ऍड करायचं आहे। 4 आणि 3 7, 4 आणि 2 6, म्हणजेच 12वी विषम संख्या आपल्याला किती निघाली, 67, 67 आपल्याला मिळालेली आहे। फार सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो। समोर पहा, आपण आता थोडं चेंज केलेला आहे आपला ट्रॅक। काय सांगतोय पहा, 50 च्या समोरील 21वी विषम संख्या आपल्याला कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, काढायची कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे। दिलेली कोणती संख्या आहे आपल्याला, समसंख्या आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे। आपल्याला समसंख्या दिसत आहे, तर काय करायचं मित्रांनो, पहा, दिलेली जर सम असेल, काढायची जर विषम असेल, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, या 21 मधून एक आपण या ठिकाणी 50 कडे ट्रान्सफर करणार आहोत आणि त्या दोघांची बेरीज करणार आहोत, म्हणजेच 50 आणि 1 होतात 51। 21 मधून 1 जेव्हा आपण तिकडे ट्रान्सफर करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला 20 उरते। आता पहा, आपल्याला दिलेली काय दिसत आहे, 51, म्हणजेच विषम संख्या दिसत आहे, काढायची पण विषम संख्या आहे। मग मित्रांनो, यापूर्वीचे जे काही आपण गणित केलोय त्याच पद्धतीने करणार। 20 चे सर्वप्रथम दुप्पट करा, म्हणजेच 20 दोन्ही किती होणार, 40। समोरील संख्या सांगल्यामुळे या 40 मध्ये हे 51 काय करू, ऍड करू, मिळवू। याचाच अर्थ 1 ला 1, 4 आणि 5 होतात 9, म्हणजेच उत्तर मिळालं मित्रांनो 91। हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहणार आहोत। पहा, प्रश्न आपल्याला काय म्हणतो, 42 च्या समोरील 8वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा, काढायची कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे।
व दिलेली आपल्याला कोणती आहे, सम आहे. मग काय करणार, आपला रूल काय माहित आहे ना मित्रांनो, या संख्येमधून आपल्याला एक ट्रान्सफर करायचं आहे इकडे, म्हणजेच 22 आणि 1 होतात 23, 8 मधून 1 गेला तर उरतात 7. आता पहा, दिलेली आहे विषम संख्या, काढायची पण विषम संख्या. काय करणार, 7 ची दुप्पट करा म्हणजे 7 दोन्ही 14. समोरील संख्या आपल्याला काढायची असल्यामुळे 14 मध्ये हे 23 काय करूया, मिळवूया, ऍड करू. पहा, 4 आणि 3 7, 2 आणि 1 3, म्हणजेच उत्तर किती मिळालं आपल्याला, 37 मिळालेला आहे. म्हणजे 8वी विषम संख्या आपल्याला 37 मिळालेला आहे. मित्रांनो किती सोपा आहे पहा. याच पद्धतीने तुम्ही समसंख्याचा सुद्धा करू शकता. आता आपण काय करू, समोरचा प्रश्न घेऊ. आता समोरचा प्रश्न आपल्याला काय म्हणलेला आहे पहा, 53च्या मागील. मित्रांनो यापूर्वीचे सर्व उदाहरण आपण पुढील किंवा समोरील असे पाहिलेत. आता हे आपलं उदाहरण आहे मागील, म्हणजे पाठीमागची संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे. पहा, 53च्या मागील 17वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो पहा, ट्रॅक आता या ठिकाणी मात्र आपल्याला थोडं दक्षता घेणं गरजेचं आहे. मागील म्हणलं की दक्षता घेणं गरजेचं आहे. पहा 53, आता 53 ही संख्या कोणती आहे, विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर, आणि विचारलेली पण ऑड नंबर, दिलेली पण ऑड नंबर. मग तुम्हाला माहित आहे मित्रांनो, जर दोन्ही सेम असेल तर आपण काय करतो, पहा या 17ला 2 न गुणणार म्हणजे 17 ची दुप्पट करणार, 17 दोन्ही 34. आता मित्रांनो हे जे 34 आहेत, या 34 मध्ये आपण हे 53 मिळवणार आहोत का, नाही. का मिळवणार नाही, तर मित्रांनो या ठिकाणी मागील म्हणल्यामुळे आपण वजाबाकी करणार आहोत. आता 53 मधून आपण 34 काय करून टाकू, वजा करून टाकू. तर उत्तर आपल्याला किती मिळते पहा, 3 मधून 4 जात नाहीत, आपण हातचा घेतला, 13 मधून 4 गेले, 9 राहिले. आणि मित्रांनो या 5 मधून जेव्हा आपण 1 ट्रान्सफर करतो 3 कडे, तर या ठिकाणी असतात 4, 4 मधून 3 गेले 1, म्हणजेच उत्तर आपल्याकडे किती आलं विद्यार्थी मित्रांनो, 19 आलेला आहे. म्हणजे 17वी विषम संख्या कोणती आहे, 19 आहे. म्हणजेच पाठीमागलची आपल्याला विचारल्यामुळं आपण काय केलं, वजाबाकी केली. आता याच पद्धतीचा आपण आणखीन एखादा प्रश्न जर पाहिला तर मित्रांनो तुम्हाला आणखीन तुमचे कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. आता पहा, आपल्याला प्रश्न काय सांगितला, 73च्या मागील, पहा मागील 17वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा काढायची काय आहे, विषम, दिलेली काय आहे, विषम. मग काय करणार मित्रांनो, सर्वप्रथम या 17ला 2 न गुणा म्हणजे 17 ची दुप्पट करा, 17 दोन्ही 34. आता हे 34 या 73 मधून काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. आता वजाच का करायचं मित्रांनो, हे फार गरजेचं आहे. वजाच का करायचं, तर मागील संख्या काढायची असल्यामुळे आपण वजाबाकी करणार आहोत. आणि जर पुढची किंवा समोरील संख्या काढायची असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. 5 3 मधून 4 जात नाहीत, हातचा दिला, 13, 13 मधून 4 गेले, 9 राहिले. आणि जेव्हा या 7 मधून आपण 3 कडे 1 ट्रान्सफर करतो, त्या ठिकाणी 7च्या ऐवजी असतात 6, 6 मधून 3 गेले तर 3 उरतात. आणि मित्रांनो उत्तर आपल्याकडे मिळालेलं आहे 39. हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता समोरचा प्रश्न पहा, समोरचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे 98, काय म्हणते पहा, 98च्या मागील 16वी विषम संख्या कोणती. आता पहा 98च्या मागील असं सांगितलंय, म्हणजे काढायची आहे विषम, दिलेली आहे सम. अशा ठिकाणी मित्रांनो आणि कुठली काढायची आहे, मागील काढायची आहे. मित्रांनो मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की मागील म्हणलं की आपल्याला दक्षता घेणं फार गरजेचं आहे. अशा ठिकाणी काय करायचं पहा, 98 मधून पण 1 वजा करा आणि 16 मधून पण 1 वजा करा, म्हणजे 16 मधून 1 गेला, 15 उरले, 98 मधून 1 गेला, 97 उरले. आता काय करायचं मित्रांनो, पहा दोन्ही आपल्याला काय दिसत आहेत, विषम. मग काय करणार, पहा या 15ची दुप्पट करणार, म्हणजेच 15 दोन्ही 30 होणार. आणि हे 30 या 57 मधून काय करणार, वजा करणार. का बरं वजा करणार, कारण पाठीमागची संख्या काढायची असल्यामुळे आपण वजा करत आहोत. 5 7 ला 7, 9 मधून 3 गेले 6, उत्तर आपल्याकडे मिळालेलं आहे 67.
हे दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। समोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो। पहा प्रश्न काय म्हणतो, 86 च्या मागील 11वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। मग काय सांगितलं तुम्हाला, 86 मधून 1 वजा करा, 11 मधून 1 वजा करा, 11 मधून 1 गेला तर उरतात 10 आणि 86 मधून 1 गेला तर उरतात 85, बरोबर आहे। आता काय करणार मग, पहा 10 चे दुप्पट म्हणजेच 10 दोन्ही 20। आता हे 20 या 85 मधून आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे। वजा का करायचं, पाठीमागची संख्या काढायची असल्यामुळं वजा करायचं आहे। आता पहा 5 ला 5 आणि 8 मधून 2 गेले तर 6, मित्रांनो उत्तर आपल्याकडे काय आलेलं आहे, 65। हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। मित्रांनो तुम्हाला सर्व गणित मी समजून सांगलेले आहेत आणि आपला लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लेक्चरला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो। आणि मित्रांनो आज आपण इथंच थांबणार आहोत, भेटूया नंतर परत एका व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।